भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी रीतसर परवानगी मिळावी यासाठी प्रशासनाकडे वारंवार अर्ज करण्यात आले आहेत. मात्र तरीही प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्यानं संतप्त झालेले मुदखेड येथील सामाजिक कार्यकर्ते मारुती शिवाजी डुबुकवाड यांनी 1 जून 2026 पासून आमरण उपोषण सुरू केलंय. 2 जून 2026 रोजी या उपोषणाचा दुसरा दिवस होता. या उपोषणाची दखल घेत नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण आणि मुदखेड काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट दिली. खासदार रवींद्र चव्हाण यांनी उपोषण स्थळावरूनच नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि मुदखेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा मार्ग त्वरित मोकळा करावा यासाठी प्रशासनानं तातडीनं पावलं उचलावीत असे निर्देश दिले. या गंभीर आंदोलनाकडे स्थानिक आमदारांनी मात्र पाठ फिरवल्याचं दिसून आलं, ज्यामुळे उपोषणकर्ते आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असल्याचं दिसतंय. यावेळी मारुती डुबुकवाड यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुदखेड शहर व तालुक्यातील सर्वच समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर जबार शेख, आज 24 तास, मुदखेड. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.